डायबिटीजसाठी फायदेशीर, पचनासाठी चांगली आणि खायला सुपर कुरकुरीत अशी कारल्याची रेसिपी की कारले न खाणारेसुद्धा आवडीने खातील. उन्हाळ्यात कारल्याचे स्लाईस करून उन्हात वाळवून स्टोअर करून ठेवायचे. वर्षभर आपण स्टोअर करून ठेवू शकतो आणि हव्या त्यावेळेस थोड्याशा तेलामध्ये शालो फ्राय करायचे. तयार होतील सुपर कुरकुरीत, चविष्ट आणि हेल्दी अशी कारली. नमस्कार, मी स्मिता. स्मितूज रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. रेसिपी जरा देखील आवडली तरी एक लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. आता या ठिकाणी अर्धा किलो ताजी अशी कारली निवडून आणलीत मी आणि त्यांना स्वच्छ धुवून घेतले. त्यांचं मागचं पुढचं देठ आपल्याला काढून घ्यायचं आहे. आता यांच्या चाकूने छान अशा बारीक चकत्या कट करून घ्यायच्या आहे किंवा हवं तर आपण बटाट्याचे स्लाईस करतो ना, त्याच्याने देखील आपण याच्या स्लाईस कट करून घेऊ शकतो. पण काय होतं ना, ह्या स्लायसरने जर अशा बारीक चकत्या कट केल्या तर खूप पातळ अशा ह्या चकत्या तयार होतात. बऱ्याचदा सुकल्यानंतर त्या खूप पातळ होतात आणि शालो फ्राय करताना पटकन करपटतात. म्हणून मला मध्यम आकाराच्या हव्यात, ना जास्त जाड ना खूप अशा पातळ. म्हणून मी चाकूने छान एकसारख्या आकाराचे सगळे कारले मी कट करून घेतलेत. आता थोडेसे जाळजाळ जर असलेत ना तर ते आपण तळताना ते थोडेसे असे कच्चट राहू शकतात किंवा कुरकुरीत नाही होणार ते, आणि खूप पातळ झाले तर ते तळल्यानंतर खूप असे पटकन करपडतील. म्हणून मध्यम आकाराचे शक्यतो आपण हे कारले कट करायचे. सगळे कारले कट करून झालेत. कट करताना अजिबात मी बिया वगैरे काढलेल्या नाहीत, बिया सकट कट केलेले. आता याच्यात चवीनुसार मीठ टाकायचं आहे. एकूण 1.25 चमचा मी मीठ टाकलेले आणि चाट मसाला आपल्याला वापरायचा आहे अर्धा चमचा. चाट मसाल्यामुळे खूप सुंदर चवीला टेस्टी असे हे कारले तयार होतात. आता हे सगळं चमच्याने किंवा हाताने एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे कारल्याच्या फोडींना मीठ आणि चाट मसाला छान एकसारखा लागला जाईल. आणि याला आपण झाकून ठेवायचं 1 तासाभरासाठी. कमीत कमी तासाभरासाठी झाकणं खूप गरजेचं आहे. असं केल्यामुळे खूप छान मुरतात चाट मसाल्यामध्ये आणि मिठामध्ये या फोडी मुरतात आणि मस्त रुचकर टेस्टी ह्या फोडी तयार होतात. आता तासाभरानंतर तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी त्याला मिठाचं पाणी सुटलेलं आहे. आता सुकत घालताना हे पाणी देखील आपण वाया घालवायचं आणि ते कारल्यांच्या फोडींवर आपल्याला असं शिंपडून द्यायचं आहे. मी ताटामध्ये सुकत घालते. हवं तर आपण पॉलिथिनच्या कॅरी बॅगवरती, पिशवीवरती याला सुकत घालू शकतो. पण कडकडीत उन्हात आपल्याला 2-3 दिवस कोरडे करून घ्यायचे आहेत. आता जे पाणी उरलं होतं ना ते देखील मी याच्यावरच टाकून घेतलेले. आता याला उन्हामध्ये 3 ते 4 दिवस मी कोरडे करून घेतलेले आहेत. छान मस्त कुरकुरीत असे कोरडे करायचे. जेवढे छान सुकवलेत ना आपण तेवढे छान हे टिकतात. अगदी हवाबंद बरणीमध्ये वर्षभर स्टोअर करून आपण ठेवू शकतो जास्तीचं तयार करून. आणि हव्या त्यावेळी जेवताना तोंडी लावण्यासाठी मस्त सुपर क्रिस्पी, कुरकुरीत, हेल्दी असे कारले आपण तयार करू शकतो. तुम्ही पाहू शकता खूप छान असे कुरकुरीत झालेत. म्हणजे पटकन तुकडा तोडल्याने पटकन त्याचा तुकडा पडतोय, म्हणजे छान कोरडी झालेली आहेत. जेवढी कोरडी ना तेवढी चांगली टिकतात. आता ही तळण्यासाठी कारले आपली तयार झालेली आहेत. आता यांना मी स्टोअर करून ठेवू शकते. आता शालो फ्राय करताना अगदी चमच्याभर तेल मी तापून घेतलेले आहे. गॅसची फ्लेम मी अगदी मिडियम टू लो ठेवलेली. अगदी हाय फ्लेमवर आपल्याला तळायचे नाहीत, मिडियम टू लो फ्लेमवर तळल्यामुळे मस्त सुंदर कलर येतो आणि छान कुरकुरीत ही कारले तयार होतात. छान एकसारखा हात चालवत थोडी थोडी कारले टाकत मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण ही कारले तळून घ्यायची. तळल्यानंतर खूप सुंदर कलर येतो यांचा आणि चाट मसाल्यामुळे खूपच छान चवीला रुचकर हे होतात. हवं तर आपण खाताना त्यांच्यावरती लाल चटणी पावडर देखील टाकून खाऊ शकतो किंवा नुसतंच असं देखील खाऊ शकतो. ज्यांना कारले आवडत नाही ना किंवा कारली बघून नाक मुरडतात ना, ते देखील परत परत मागून खातील. इतके सुंदर चवीला ही कारली तयार होतात. ही कारली वर्षभर टिकतात, तोंडी लावायला परफेक्ट आणि खास करून डायबिटीस असणाऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहेत. ही कारली इतकी चविष्ट लागतात की कारली आवडत नाही असं म्हणणारे देखील पुन्हा मागून खातील. जर तुम्हाला अशीच पारंपरिक आणि हेल्दी रेसिपी आवडत असतील ना तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि स्मितूज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.